आयुष्यात ना काही गोष्टी अव्हॉइड करणं फार महत्वाचं असतं. खाण्यातल्या सुद्धा काही गोष्टी तुम्ही अव्हॉइड केल्या तर बघा शरीर किती छान राहतं. पण मी शरीराबद्दल नाही, मी रिलेशनशिपबद्दलच बोलणार आहे बिकॉज हा प्रेमाचा चॅनल आहे. सो रिलेशनशिपमधल्या अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नेहमीच अव्हॉइड करायच्या आहेत, जाऊ द्यायच्या आहेत, म्हणजे हे करायचं नाहीये तुम्हाला रिलेशनशिपमध्ये. हा असा आजचा व्हिडिओ आहे. चला मग सुरू करूयात. हॅलो, हाय, कसं आहे ना मित्रांनो, मी आर.जे. ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या YouTube चॅनलमध्ये, जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड, नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो. म्हणजेच की स्टार्ट टू एंड जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं. यामध्ये मी काहीच एडिट करत नाही, इव्हन नो मेकअप लूक. म्हणजे हा इतका नॅचरल आपला चॅनल आहे. जे मला वाटतं की याबद्दल बोललं पाहिजे, मी ते डायरेक्ट बोलते. मला जे वाटतं ते सगळं. सो व्हिडिओ शॉर्ट असणार आहे, छान असणार आहे, इंटरेस्टिंग असणार आहे आणि अरे बापरे! हे असं असतं का? असं तुम्हाला जाणवेल सुद्धा शेवटी. सो त्यामुळे प्लीज शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि अजून सुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. सबस्क्राईब करणं हे अव्हॉइड करायचं नाहीये. सतत मी अव्हॉइड बोलते बिकॉज आजचा टॉपिकच आहे की या 3 गोष्टी तुम्हाला नेहमीच अव्हॉइड आहेत. करायच्या आहेत रिलेशनशिपमध्ये. सो नंबर 1 पॉइंट, फायटिंग ओव्हर टेक्स्ट म्हणजेच की चॅट करणं. मग तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर चॅट करत असाल. नॉर्मल टेक्स्टिंग म्हणजे मेसेज बॉक्समध्ये, WhatsAppमध्ये, Instagramवर कुठेही तुम्ही चॅटिंग करत असाल, म्हणजे तुम्ही रोजच तिथे करत असाल आणि कधी-कधी होतं ना असं एखादा मुद्दा येतो, ज्याने दोघंही म्हणजे दोघांचेही विचार एकमेकांना आवडत नसतात. सो कधीही भांडायचं असेल ना, तर प्लीज टेक्स्टिंगवर भांडू नका, चॅटिंग करू नका. कारण समोरच्याचे इमोशन्स, त्याचा टोन काय आहे, कोणत्या अँगलने तो म्हणतोय आपल्याला कळत नाही, दिसत नाही. त्यामुळे जो भडका आहे ना तो भांडण्याचा, तो आणखी वाढू शकतो. सो जेव्हाही तुम्ही समजदार आहात, जो कोणी माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघताय कपल्समध्ये, प्लीज समजून घ्या. तुम्हाला जर का जाणवतंय, की अरे हे जरा भांडणाकडे चाललेलं आहे, फोन करा किंवा डायरेक्ट भेटायला जा. ते खूप छान आहे. फेस टू फेस तुम्ही बोलाल, गोष्टी क्लिअर होतील. फेस टू फेस नसेलच भेटायचं समोरच्या व्यक्तीला, तर फोनवर बोला. पण ते टेक्स्टने खूप वाद वाढू शकतो. कधीच भांडण हे चॅटिंगवर करायचं नाही. प्रत्येकाचे इमोशन्स वेगळे असतात. मला काहीतरी वेगळंच म्हणायचंय, समोरच्याला काहीतरी वेगळंच कळालंय आणि मग आणखी "तू असं कसं बोललास?" एवढं सगळं नकोय. त्यामुळे कधीच भांडणं ही टेक्स्टिंगवर करायची नाहीत. हे तुम्हाला अव्हॉइड करायचंच आहे. जो कोणी माझा व्हिडिओ बघतोय कपल्समधला, प्लीज हे शहाणपण घ्या आणि त्यांना सुद्धा हा व्हिडिओ लगेच फॉरवर्ड करा. ओके. हा व्हिडिओ ऑफकोर्स जे रिलेशनशिपमध्ये आहेत, ॲज अ गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, ॲज अ नवरा-बायको, प्लीज सगळ्यांसाठी महत्वाचं आहे बघा. नंबर 2 नंबर 2, ओव्हर शेअरिंग. म्हणजे काही जणांना सवय असते खूप ओव्हर शेअर करायची. म्हणजे ही अगदी माझीही सवय आहे. पण जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर खूप ओव्हर शेअर करायची गरज नाहीये कोणालाही. अगदी तुमच्या बेस्ट फ्रेंडलाही. सगळं सांगत सुटलात. नाही करायचं हे. हे मी अगदी माझ्या अनुभवांवरून तुम्हाला सांगतेय. कितीही कोणीही तुमचं बेस्ट फ्रेंड असेल, ओव्हर शेअर करू नका. मुलं करत नाहीत, पण मुलींसाठी हे जरा जास्त महत्वाचं आहे, की मुलींनो प्लीज तुमच्या मैत्रिणीसोबत ओव्हर शेअर करू नका. म्हणजे एकतर ना ओव्हर शेअर यासाठी नसतं करायचं. म्हणजे फ्रेंड्सबद्दल तर मी बोलले. फॅमिली असेल, फॅमिलीमध्ये पण कोणी तुमचे क्लोज असतील, ओव्हर शेअर नका करू. नॉर्मल काही गोष्टी शेअर केल्यात ओके. पण कोणासोबतही ओव्हर शेअर करायचं नाही. व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओज बनवणारे असाल, ओव्हर शेअर करू नका. तुम्ही पॉडकास्ट करणारे असाल, व्हॉटएव्हर इट इज, पण ओव्हर शेअर करायचं नाही. कारण प्रत्येकाला तुमच्याबद्दल चांगल्याच भावना असतात असं नाही. प्रत्येकजण तुमच्यासाठी चांगलंच काहीतरी मागत असेल असं नाही. बऱ्याच जणांना जेलसी सुद्धा असते. बऱ्याच जणांना नाही आवडत तुमचं चांगलं होतंय ते, तुमच्या नात्याचं चांगलं होतंय ते. जेलसी फार असते. नजर लागण्याचे साईन्स सुद्धा यामध्ये असतात. त्यामुळे ओव्हर शेअरिंग नका करू. ओव्हर शेअरिंग म्हणजेच की फॉर एक्झाम्पल गाडी घेतली, शेअर केलं, दॅट्स इट. मग ती कशी घेतली, काय घेतली, किती पैसे कमवले, हे सगळं फापट पसारा सांगायची गरज नाहीये. ओके. काही तुमच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील, सगळ्यांना सांगत बसायची गरज नाहीये. है ना? सो ठीक आहे. सपोज तुमचा पार्टनर आहे, ताप आलाय, झालं, दॅट्स इट. ताप कशाने आले, काय आहे, हे सगळं कोणतीच गोष्ट अशी ओव्हर शेअर करून सांगायची नाही. प्रत्येक जणाला तुमचं हितच चिंतायचं असतं असं नाही. कोणी कितीही जवळचं असलं तरी ओव्हर शेअर नका करू. शेअर करा. कोणती गोष्ट ओव्हर झाली की त्याचा
त्रास होतो. आणि जर तुम्हाला ओव्हर शेअरिंग करायचंच असेल, तर आपल्या पार्टनरसोबत करा. म्हणजे मुलगी बघत असेल मला, तर तुमच्या पार्टनरसोबत, तुमच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्यासोबत करा. जर मला मुलं बघत असतील, तर तुमच्या गर्लफ्रेंड किंवा तुमच्या बायकोसोबत शेअर करा. हे चालतं. हे ओके सुद्धा आहे. बिकॉज तुम्ही एक आहात. तशी 2 माणसं, पण तशी एक व्यक्ती असं आहे ते. त्यामुळे आपल्या पार्टनरसोबत तुम्ही ओव्हर शेअर केलत, काही प्रॉब्लेम नाहीये. थर्ड इज इगो. इगोमुळे बरेच रिलेशनशिप्स खराब होतात. कधी-कधी ना प्रेमात इगो आणायचा नसतो. कधी-कधी नाही, कधीच आणायचा नसतो. म्हणजेच की तुम्ही राग आला आणि मग ब्लॉक केलं, मग इग्नोर केलं, मग भावच नाही देणार. हे बालिशपणाचं लक्षण आहे. निव्वळ बालिशपणा आहे. मला खरंच ती माणसं खूप बालिश वाटतात, ज्यांना राग आला की ते ब्लॉक करतात. नका करू हे सगळं. बालिशपणाचं आहे आणि जर इतकाच राग आलाय ना, समोर भेटा आणि बोला आणि डिस्कस करा. आरडाओरडा करा, भांडा जरासं, पण नंतर त्याचं सोल्युशन निघतं. बोलणारच नाही मी, हे सोल्युशन नाहीये. हां, ब्लॉक करून टाकणार हे सोल्युशन नाहीये. मग माझा मूड नीट होईल तेव्हा मी अनब्लॉक करणार. मग परत राग आला, मी परत ब्लॉक करणार. बालिशपणाचं लक्षण आहे हे. प्लीज हे असलं काहीही करायला जाऊ नका. कधी-कधी ना चूक असेल नसेल तरी सुद्धा सॉरी बोलून जर का त्या गोष्टी सॉर्ट होणार असतील, तर बोलावं सॉरी. ती व्यक्ती आपलीच आहे, हे नातं आपलंच आहे. मग काय झालं बोललं तर? बोलायला हवं. इगो साइडला ठेवायला हवा आपण. दरवेळी माझा इगो असं करून नाही चालत. आणि कधी-कधी ना म्हणजे मी मुलांना सांगेल, की मुली असतातच थोड्याशा अशा हळव्या असतात, थोड्या चिडचिड्या करणाऱ्या असतात. खूप अशा लगेच इमोशनल होणाऱ्या असतात. सो तुम्हाला ते समजून घेता आलं पाहिजे, की ही मुलगी आहे. होत राहतं. पिरियड्सच्या दिवसांमध्ये असं फार होत राहतं, असं होतं. ठीक आहे. तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जास्त तिथे डोकं लावायचं नाहीये. हो, तूच बरोबर आहे, मी चुकीचा आहे. लटक्या-लटक्या भांडणामध्ये सीरियस जेव्हा भांडणं होतील, तेव्हा तुम्हाला काय वाटतंय ते बघावं. पण ब्लॉक करणं, इग्नोरच करणं हे चुकीचं आहे. डिस्कस करा. डिस्कशन नंतर सुद्धा त्याच्यातून काही रिझल्ट्स येत नसतील, त्यानंतर तुम्ही म्युच्युअली वेगळे व्हा. पण हे जे करणं आहे ना, की ब्लॉक करणं, मग ती माझ्याकडे येईल, तो माझ्याकडे येईल, हे बालिशपणाचं लक्षण आहे. हे करू नका. याच्याने तुम्हालाही त्रास होणार आहे, समोरच्या व्यक्तीलाही त्रास होणार आहे आणि तुम्हाला बघणारे जे लोक आहेत त्यांना तर लईच विचित्र वाटेल हे सगळं. त्यामुळे प्रेमात इगो अव्हॉइड करा. सॉरी म्हणणं काहीही वाईट नाहीये. जसं तुम्हाला सॉरी म्हणायला मी लावतीये, तसंच माफही करायला शिका. समोरचा मनापासून माफी मागतोय, त्याच्या वागण्यात तुम्हाला बदल जाणवतोय, तर माफ करा. माफ करणं हे सॉरी म्हणण्यापेक्षाही फार मोठं काम आहे. त्यामुळे माफ करायला शिका. बऱ्याचदा आपण स्वतःलाही माफ करायचं असतं, की आता ठीक आहे, मी याच्यातून काहीतरी शिकेल, माझ्याकडून चूक झाली, आय एम सॉरी. ओके, पुढे जा. तिथेच अडकून राहणं हे फार चुकीचं आहे. सो पुन्हा एकदा रिव्हिजन करूयात. रिलेशनशिपमध्ये या 3 गोष्टी तुम्हाला अव्हॉइड करायच्याच आहेत नेहमीच. नंबर 1 पॉइंट फायटिंग ओव्हर टेक्स्ट. नंबर 2 इज ओव्हर शेअरिंग करायचं नाहीये. 3 इगो रिलेशनशिपमध्ये इगो ठेवायचा नाहीये. इतकं जरी तुम्ही केलं तरी बघा तुमचं नातं किती छान राहील ते. ओके. बाकी तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवाय मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. मी नक्की व्हिडिओ बनवेन. बाकी खुश रहा, मस्त रहा, प्रेमात रहा, तुमच्याही माझ्याही. बाय बाय. आय लव्ह यू. बाय.